नमस्कार. आज आपण बघूया गुलाबी रंगाचे रोज सिरप मोदक. तर याची मला ऑर्डर होती. अगदीच 5-6 मोदक बनवून द्यायचे होते, पण मी थोडेसे जास्तच बनवले. जास्त म्हणजे एक 2-3 जास्त बनवले. तर इथे मी तुपामध्ये खसखस थोडीशी लाल करून घेतली. त्यानंतर 1 वाटीभर नारळाचा चव घातला आणि त्यामध्ये मालासचं रोज सिरप घालून घेतलं आहे. हे सर्व छान परतवून घेतलं. यावर मी कुठच्याही प्रकारची साखर किंवा गुलकंद घातलेला नाही आहे आणि ते बाजूला ठेवून आता आपण वरच्या कवरसाठी म्हणजे उकड काढून घेऊया. तर इथे मी अर्धा पेला पाणी आणि वरती पाव पेला दूध असं एकत्र करून घेतलं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि तूप हे सर्व घालून छान ढवळून घेतलं आणि उकळी आल्यावर त्यामध्ये 1 पेलाभर पीठ घालून घेतलं आहे तांदळाचं आणि हे सर्व उकड आता छान मी एकसारखी करून घेते आहे. आता तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका. इथे मी ही उकड परातीमध्ये काढून घेतली आणि ग्लासनीच त्याच्या गुठळ्या फोडून घेतल्या आणि व्यवस्थित अशी मळून जे कढईमध्ये पाणी ठेवलेलं होतं त्यातल्याच पाण्याने मी व्यवस्थित मळून घेतली आणि तेलाचा हात घेऊन ती सारखी करून घेतली. आता मी इथे पुरी मेकरमध्ये नेहमीप्रमाणे पारी करून घेणार आहे. पारी अगदी छान झालेली आहे, याचाच अर्थ उकड चांगली झाली आपली. आणि इथे मी आता ह्याच्या पाकळ्या करून घेते आहे. अगदी जवळजवळ पाकळ्या करायच्या. आज मी मुद्दाम तुम्हाला या साईडनी व्हिडिओ करून दाखवते. नेहमी माझा उजव्या साईडने व्हिडिओ येतो आणि हात येतो म्हणून तुम्हाला इथून दाखवते. व्यवस्थित असा 2 ते 3 चमचे भरून चव भरून घ्यायचा आहे आणि आपण एक साईडनीच मोदक असा फिरवून करायचा. थोड्याशा पाकळ्या आधेमध्ये चेक करत राहायचं आणि सुंदर असा सुबक असा मोदक वळून घ्यायचा आहे. खालून त्याला बेसला प्रेस करत करत वर आणायचं आणि हलकंसं दाबायचं म्हणजे अशा छान त्याच्या पाकळ्या ओपन होतात. आता आपण इथे मी आधी स्टीमर गरम करायला ठेवला होता. यात मी हे मोदक वाफवायला ठेवते. एक साधारण 5 ते 7 मिनटात याची वाफ काढून घ्यायची आहे छानपैकी. हे पहा, आपले रोज मोदक तयार आहेत. कसे वाटले सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता मी इथेच थांबते. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा मानसीज कुकिंग स्टोरीज. धन्यवाद.